नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि एम1 ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा बघून घेणार आहोत की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, लाईव्ह मार्केटमध्ये आपली काय सायकॉलॉजी होती आणि कुठे त्याला आपण बुक केलेला आहे. तर ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की आज आपण फक्त एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे बँक निफ्टीमध्ये कॉल साईडनी. त्यामध्ये पण आपण आज एस एल बुक केलेला आहे. ओके, तर एक्झॅक्टली काय सिनेरिओ होता, का बरं आपला एस एल बुक झालेला आहे, मार्केटने मुवमेंट केली नाही केली, प्रत्येक गोष्ट आपण या अपडेट व्हिडिओमध्ये चेक करून घेणार आहोत. तर जो ट्रेड आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये आहे. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचं चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. फर्स्ट कॅन्डल याची इंडिशन होती, कारण की वरच्या साईडने याला वीक होती आणि पहिल्या कॅन्डलमध्ये आपण तसंही तुम्हाला माहिती आहे की आपण एंट्री करत नाही जोपर्यंत ट्रेंड आणि स्ट्रक्चर कन्फर्म होत नाही तोपर्यंत. तर यामध्ये कोणतंही स्ट्रक्चर किंवा ट्रेंड कन्फर्म नव्हता, म्हणून पहिल्या कॅन्डलमध्ये आपण कोणतीही ट्रेड घेतलेली नाही आहे. त्यानंतर थर्ड कॅन्डल जी आहे ही प्रॉपरली डब्ल्यूआरसी आलेली होती आणि डाऊनसाईडचं डायरेक्शन दाखवत होती. इथे मी क्लिअरली तुम्हाला नाही सांगितलेलं होतं, कारण की स्पेस जो होता तो खूप कमी होता. तर अशा कॅन्डलमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट करत नाही. त्यानंतर वरच्या साईडनी याने मोमेंटम करायला स्टार्ट केलं. बट आज मॉर्निंग सेशनमध्ये जर तुम्ही बघितलेलं असेल तर मॉर्निंग सेशनमध्ये आजची जी इंडेक्स चार्टची आणि ऑप्शन चार्टची जी मोमेंटम होती ती वियर्ड होती, सिंकमध्ये नव्हते. प्रीमियम डीके साठी आज मार्केट रेडी नव्हतं. जे स्ट्राईक प्राइस होते ते कंटिन्युअस अपसाईडनी जात होते. तर इथे सिंक नव्हतं, म्हणून मी टोटली तुम्हाला होल्ड करायला सांगितलेलं होतं. जेवढे पण प्रीमियम मेंबर आपले 9 ते 11च्या लाईव्हमध्ये असतील झूमवर, त्यांना मी क्लिअर अलर्ट केलेलं होतं. त्यानंतर जेव्हा इथे एक रेंज क्रिएट झाली आणि स्लो मार्केट झालेलं होतं, तर मी सांगितलेलं होतं की जोपर्यंत ऑप्शन स्ट्राईक प्राइस आणि इंडेक्स चार्ट हा सिंकमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायचं नाही आहे. तर जसंच बँक निफ्टीने या कॅन्डलमध्ये पूर्ण रेंज ब्रेकआउट दिली, स्ट्रॉंग डब्ल्यूआरसी होती आणि जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती. ह्याच्याकडे जो टार्गेट होता तो पीडीएसचा जो होता तो प्रॉपरली ओपन होता. त्या बेसिसवर जसंच या कॅन्डलनी क्लोजिंग केली आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो मी एस एल लावलेला होता. ह्याच्यामध्ये इझिली 1:1 जे टार्गेट होतं ते ओपन होतं आणि प्रीमियम पण वर जाताना दिसत होते, सिंकमध्ये होते. त्या अकॉर्डिंग इथे हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. त्यानंतर जसंच ट्रेड एक्झिक्यूट केला पुन्हा मार्केट टोटली स्लो झालेलं होतं, व्हॉल्यूम ड्राय झालेले होते. जे कॅन्डल होत्या ते पण वियर्ड बनत होत्या, जसं आपल्याला पाहिजे ट्रेंड कंटिन्यूसाठी तशा कॅन्डल्स नव्हत्या. जर तुम्ही इथे बघाल तर प्रत्येक कॅन्डल जी आहे ती या कॅन्डलच्या खालीच क्लोज होताना दिसतंय. त्यानंतर ही कॅन्डल एक स्लोली अपसाईडनी गेली, बट जशी क्लोजिंग पाहिजे तशी या कॅन्डलमध्ये पण नव्हती. त्यानंतर इथे थोडंसं यांनी रिट्रेसमेंट दाखवलेलं आहे आणि वर मोमेंटम दिलं. तर मी जे आहे पीडीएस पर्यंत जाण्याचा वेट करत होतो. त्यानंतर इथे यांनी जेव्हा हाय लावला आणि प्रीमियम पुन्हा थांबले, तर इथे मी फर्स्ट सेलिंग केलेली आहे, जे की या कॅन्डलच्या लोवर होती, कारण की डायरेक्शन तर इथे क्लिअर झालेलं होतं. प्रॉपरली जे बँक निफ्टीचा चार्ट होता तो प्रॉपरली हायर लोज अकॉर्डिंग अपसाईडनी जाताना दिसत होता. तर त्या बेसिसवर पोझिशन जी आहे ती प्रोटेक्ट करणं पण गरजेचं होतं, कारण की मग अशीच जर सिनेरिओ आले तर यामध्ये मोठा लॉस होतो. त्या बेसिसवर आपण जी प्रॉफिट आहे ते प्रॉपरली लॉक करण्याचा प्रयत्न केला. बट त्यामध्ये जो आपला ट्रेलिंग एसेल आला होता तो आपल्या कॉस्टच्या खाली होता. तर ऑलमोस्ट इथे मला वाटतं 10-12 पॉईंटच्या जवळपास आपण खालच्या साईडने ट्रेल केलेला होता. आणि जसंच आपण इथे ट्रेल केलं, बँक निफ्टी या कॅनलमध्ये रिव्हर्स झालेला आहे. तर या झोनमध्ये इथे आपला जो ट्रेलिंग एसेल आहे तो आपला इथे बुक झाला. त्यानंतर कंटिन्युअस चांगलीच व्हॉलेटिलिटी दाखवत बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे. ऑलमोस्ट इथे डेलो लावला. त्यानंतर तर टोटली मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा जो स्पेस आहे, हा जो झोन आहे, हा जोपर्यंत डे हाय काढणार नाही तोपर्यंत आपल्याला बाईंग करायचं नाही आहे आणि डे लो काढणार नाही तोपर्यंत आपल्याला सेलिंग करायचं नाही आहे. कारण की कोणतेही डायरेक्शन यामध्ये क्लिअर नव्हतं, स्पेस पण क्लिअर नव्हता, हर्डल जे होते ते खूप जवळजवळ होते. हा जो सेलर आहे कालचा, जर तुम्ही बघाल तर मी स्मॉलमध्ये तुम्हाला दाखवून देतो. हा जो सेलर आहे स्ट्रॉंग ऑर्डर फ्लो होता. ओके, मी क्लिअरली लाईव्ह मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की हा सेलर जो आहे हा स्ट्रॉंग सेलर आहे. जोपर्यंत हा एक्झिट करणार नाही तोपर्यंत वरच्या साईडचे जे मोमेंटम आहे ते आपल्याला फास्ट दिसणार नाही. त्या बेसिसवर आपण अपसाईडचं जे डायरेक्शन आहे ते क्लिअरली तुम्हाला नाही सांगितलेलं होतं. तर होप करतो की तुम्ही ते फॉलो केलेलं असेल आणि एंड ऑफ द डे जे पण रिझल्ट असतील त्यावर क्लोज करत असाल. ओव्हर ट्रेडिंग केलेलं नसेल, जे मॉर्निंगमध्ये माझ्यासोबत लाईव्हमध्ये होतं त्यावरच क्लोज केलेलं असेल. कारण की त्यानंतर तर टोटली ह्यानंतर टोटली मार्केट पूर्ण साईडवेज होतं. ही व्होलेटिलिटी क्रिएट केली, त्यानंतर हे पण साईडवेज होतं. आता जी क्लोजिंग देत आहे ऑलमोस्ट डे हायच्या जवळ देत आहे, बट आपल्या फेवरमध्ये नाही आहे. कारण की एकही कॅन्डल प्रॉपर स्ट्रक्चर अकॉर्डिंग नव्हती, ट्रेंड अकॉर्डिंग नव्हती, पूर्ण रेंजमध्ये होतं. स्मॉल स्मॉल कॅन्डलमध्ये आपण अशा कॅन्डलमध्ये एंट्री करत नाही. त्या अकॉर्डिंग आपण कोणताही ट्रेड सेकंड घेतलेला नाही आहे. एकच जो सेटअप होता तो ऍक्टिव्हेट झालेला आहे या कॅन्डलवर. ओके, याच्या क्लोजिंगवर ट्रेड घेतला, सेम वेळा चाललो आपण एस एल लावलेला. आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅनलमध्ये आपला बुक झालेला आहे या झोनमध्ये. त्यानंतर सेकंड ट्रेड आपण कोणता घेतलेला नाही आहे, कारण की याच्यावर जर निघालं असतं तर आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला असता. अदरवाईज मी सांगितलं होतं की कोणताही ट्रेड होणार नाही, तर कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नाही आहे.
आज एवढं काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही पण आहे, कारण की मार्केटमध्ये मोमेंटच नव्हतं, डायरेक्शन पण क्लिअर नव्हतं. तर आज सांगण्यासारखं पण काही नाही आहे. आपण फक्त आपला सेटअप ब्लाइंडली फॉलो केलेला आहे. जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे तेच मी पण फॉलो केलं. मी पण एंट्री घेतली, तुम्हाला पण सांगितली. जेवढे पण लाईव्हमध्ये होते सर्वांना माहिती आहे. फक्त नेहमी तुम्हाला माहिती आहे की आपण रूल आणि डिसिप्लिन फॉलो करूनच आपण ट्रेड घेतो. जर आपण रूल आणि डिसिप्लिन फॉलो करू तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकतो. अदरवाईज काय रिझल्ट येतात तुम्हाला माहिती असतील. तर इथे बँक निफ्टीचा इंडेक्स चार्टर तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. हेच मी तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचा एसएल होता आणि किती पॉईंट आपल्या कॅप्चरमध्ये होते, बट आपण घेतले नाही. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. ओके, तर बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. 49,100चा सी इथे बाय केलेला होता, कारण की तुम्हाला माहिती आहे की या अकाउंटमध्ये आपण ऑप्शन बाईंगचं चॅलेंज चालू होतोय. ऑप्शन बाईंगमध्ये कसा पैसा कमवू शकतो हे मी इथे तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या बेसिसवर आपला जो ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो झालेला आहे या कॅन्डलमध्ये. एक्झॅक्टली ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एस एल लावलेला. ही कॅन्डल आणि स्पॉटमधली ही कॅन्डल सेम आहे. ओके, त्यानंतर हे थोडंफार मोमेंटम यांनी दाखवलं. एक्सपेक्टेशन होतं की 100 पॉईंट हा इझिली देईल जर पीडीएस क्रॉस केला आणि तो जो सेलर आहे तो जर बाहेर निघाला तर एक मोमेंटमचे चान्सेस होते. बट त्यांनी प्रोटेक्ट केलेली आहे. मार्केट एका रेंजमध्ये ठेवलं, व्हॉलेटिलिटी क्रिएट केली, खालच्या साईडने आणलं. तर स्ट्राईक प्राईसची जी प्रीमियम आहे ते पण डंप झालेले होते, एक्झॅक्टली डे लोवर आलेले होते. त्यानंतर पुन्हा यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ऑलमोस्ट आता जवळपास क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करताय. ओके, तर क्लिअर झालेलं असेल. एक्झॅक्टली जर तुम्हाला इथे बघू तर या लेवलवर आपली एंट्री होती. या लेवलपासून या लेवलपर्यंत आपला जो आधी एसएल होता तो होता 45 पॉईंट्सचा. त्यानंतर आपल्या अपोजिटमध्ये जे आपल्याला प्रॉफिट दिलं 26 पॉईंटचं प्रॉफिट दिलं. त्यानंतर या कॅन्डलच्या लोवर आपण एसएल ट्रेल केलेला होता. तर ऑलमोस्ट 8-9 पॉईंटचा जवळपास आपण इथे जो एसएल आहे तो बुक करून बाहेर निघालेला आहे. 8-9 पॉईंट बँक निफ्टीमध्ये खूप कमी होतात, सर्वांना माहिती आहे. 50-60 पॉईंटच्या एसएल अकॉर्डिंग तर कोणती पोझिशन मॅनेज होत नाही. बट आपण जो सेटअप डिझाईन केलेला आहे त्या बेसिसवर आज फक्त आपण एसएल जो घेतलेला आहे तो घेतलेला आहे ऑलमोस्ट 10 पॉईंटच्या जवळपास. आणि जेव्हा पण आपण प्रॉफिट घेतो तर 100 पॉईंटच्या वर घेतो. ओके, सर्वांना माहिती असेल. कालचा पण जर तुम्ही ट्रेड बघितला असेल तर त्यामध्ये पण आपलं एक्स्ट्रीम प्रॉफिट झालेला आहे. नेहमी आपण एसएल जो आहे तो स्मॉल घेतो आणि प्रॉफिट जे आहे ते एक्स्ट्रीम लेवलवर घेतो. 10 पटीने जास्त आपलं प्रॉफिट होतोय. नेहमी तुम्ही बघत असाल प्रत्येक एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपला जो सेटअप आहे त्याला ब्लाइंडली फॉलो करायचा आहे. जो तो सेटअप दाखवतोय त्या बेसिसवर आपल्याला रिॲक्ट करायचं आहे. त्यानंतर जे रिझल्ट येतील त्याला ऍक्सेप्ट करून आपल्याला बाहेर निघायचं आहे. एंड ऑफ द डे जे राहील ते ऍक्सेप्ट करायचं आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने न्यू एंट्री करायची. ओके, तर तेच आज मी केलेलं आहे. होप करतो तर ते तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टाइमिंगला आपला एसएल गेलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. जो ट्रेड बँक निफ्टीचा आपण कॉल बाय केलेला होता तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 10:25 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 49,100चा सी बाय केला. तो भाजलेला होता 374 मध्ये. त्यानंतर ह्याला जेव्हा आपण ट्रेल केलं ऑलमोस्ट 25-30 पॉईंट हा देत होता, जे की मी तिथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं. बट ट्रेलिंग एसएल जो होता तो आपला थोडा खालच्या साईडने आलेला होता, कॉस्टच्या खाली. तर तो आपला बुक झालेला आहे 11:06 49,100चा सी तो आपला बुक झालेला आहे 364 मध्ये. तर एक्झॅक्टली इथे 10 पॉईंटचा आपण एसएल दिलेला आहे आणि 10 पॉईंट खूप कमी आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपलं जे प्रॉफिट असतं ते 100 पॉईंटच्या वर असतं. म्हणजे की इथे आपण जे प्रॉफिट बुक करतो ते 10x करतो, 10 पटीने जास्त प्रॉफिट बुक करतो. आणि जो एसएल आहे तो खूप स्मॉल देतो. हाच प्रोफेशनल ट्रेडरचं साईन आहे. एक्झॅक्टली अशा पद्धतीने जर तुम्ही मार्केटमध्ये काम कराल तर एंड ऑफ द डे, एंड ऑफ द वीक, एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द इयर तुम्ही प्रॉफिटमध्येच राहाल. जे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. सर्वांना विनंती करतोय की रूल आणि डिसिप्लिन फॉलो करा. सेटअप जो आहे तो ब्लाइंडली फॉलो करा. विश्वास ठेवा, ऑटोमॅटिकली रिझल्ट जे आहे ते तुमच्या साईडने येतील. प्रत्येक गोष्ट जी आहे मी ते लाईव्ह मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि पूर्ण डिटेल तुम्ही तिथे घेऊ शकता. त्यानंतर डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुमची लर्निंग स्टार्ट करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एज्युकेशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरता आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.